हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्या YouTube चॅनलवर. आजची जी व्हिडिओ होणार आहे मेकअप ब्रशेस. हे माझ्याकडे असे ब्रशेस आहेत आणि हे मी काउंट नाही केले. 25-30 तर आहेतच. तर हे सगळे ब्रश जे आहेत त्याच्याबद्दल आज मी माहिती देणार आहे तुम्हाला, जे आपल्या मेकअपसाठी यूज होतात आणि यातले सगळे ब्रश ऑलमोस्ट यूज होतात. आता हे जे ब्रश आहेत ते मी डेली यूज करते, पण मी या ज्या आहेत ऑर्गनायझरमध्ये ऑर्गनाइज करून ठेवलेत. हा रोटेटिंग आहे, याला आपण ओपन करू शकतो. तर हा जो ऑर्गनायझर आहे तो मला गिफ्ट मिळाला आहे. या ज्या रूम मध्ये राहते ती एक रेंटल रूम आहे आणि त्याचे जे ओनर आहेत त्या जेव्हा त्यांच्या मुलीकडे म्हणजे नेदरलँडला गेले होते तेव्हा त्यांनी मला हे खूप क्यूट असं गिफ्ट दिलं होतं आणि चॉकलेट्स दिले होते. त्यामुळे त्या जर व्हिडिओ बघत असेल तर थँक्यू सो मच. याचा खूप मला यूज होतो आणि हे मी आता इथे जे माझं मी ऑर्गनायझर आणून ठेवले तिथे मी याला असं रोज सजवून ठेवणार आहे. तर ते अजून ऑर्गनाइज करायचे म्हणून मी त्याचा अजून व्हिडिओ नाही बनवला. त्याचाही मला व्हिडिओ बनवायचा आहे. तर ठीक आहे, आपण चालू करूया आपला व्हिडिओ. ओके, सगळ्यात पहिलं जे मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवणार ते हे आहे. याला प्लेट आणि याला स्पॅच्युला बोलतात. तर हा स्पॅच्युला जो असतो आणि प्लेट याचा यूज तुम्हाला माहितीच असेल, प्रोडक्ट घेण्यासाठी असतो. तर हे एवढं इम्पॉर्टंट नाहीये, हे सगळ्यांना गरज नाही लागत. प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट हे यूज करतात. आणि आपलं जे नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते नेक्स्ट ब्रश आहे ते हे आहे. हा आहे मॉइश्चरायझर ब्रश. हा जो आहे तो मॉइश्चरायझर ब्रश आहे आणि ह्यानीच आपण मॉइश्चरायझर लावू शकतो. हा थोडा तुम्ही बघू शकता फ्लॅट ब्रश असतो हा आणि यानीच फक्त मॉइश्चरायझर लावतात. बाकी यांनी तुम्हाला फाउंडेशन वगैरे काही लावायचं नाहीये. तर हा त्यासाठी हा आहे जो चपटा असा आहे आणि स्मॉल असतो. याला बोलतात कन्सिलर ब्रश किंवा फाउंडेशन ब्रश. जेव्हा आपण कन्सिलर इथे लावतो किंवा आपण फाउंडेशन लावतो तेव्हा हा ब्रश यूज होतो. ओके, नेक्स्ट जी ब्रश मी तुम्हाला दाखवणार आहे हे 5 ब्रश आहेत. आता हे तुम्हाला दिसत असतील. हे सारे जे आहेत ह्यांना काय बोलतात, कबुकी ब्रश. आणि ह्याला कबुकी का बोलतात तर याचा एक वेगळी स्टोरी आहे, ती परत केव्हा तरी सांगेन. पण हे जे असतात ना, ह्याचे जे ब्रेसल्स असतात ना ते खूप टाईट असतात म्हणून याला कबुकी बोलतात. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आता हे सगळे आहे ते टाईट आहेत, असं इझिली ते कळत नाहीयेत. ह्याचे सगळ्यांचे जे आहे ते टाईट असतात ब्रेसल्स. हे सगळ्यांचा युजेस जो आहे तो वेगवेगळा आहे. आता जसं की तुम्ही हे 3 ब्रश पाहिले, तर हे 3 ब्रश जे आहेत तर हे फाउंडेशन ब्रश आहेत. हा जो आहे त्याचा सरफेस जो आहे तो चपटा आहे, म्हणजे थोडस असा कर्व आहे. पण याचा जो आहे तो चपटा आहे आणि याचा पण तुम्ही बघाल तर थोडासा कर्व म्हणजे नॉर्मल. हा जो आहे तो पण कबुकी ब्रश आहे. यांनी आपण जे आहे नोजच्या इथलं जे आपला हा जो मोठा ब्रश आहे त्यांनी फाउंडेशन, हे सगळे फाउंडेशनसाठी यूज होतात. तर फाउंडेशन आपल्या नोजच्या इथे आपण या मोठ्या ब्रश पोचत नाही आपला, म्हणून मग हा ब्रश आपण यूज करतो असा. किंवा इकडे जे आहे फाउंडेशनसाठी हा ब्रश यूज होतो. हे 2 ब्रश फाउंडेशन ब्रश आहेत, कबुकी ब्रश बोलतात त्यांना. आणि हा जो आहे हाही फाउंडेशन ब्रश आहे. हा पण जो आहे तो आपल्याला फाउंडेशनसाठी यूज होतो. पण हे जे 2 ब्रश आहेत, आता ह्याला बोलतात स्टिपलिंग ब्रश. याचे जे ब्रेसल्स आहेत ना हे थोडे खाली छोटे आहेत आणि जे व्हाईट वाले ते मोठे आहेत. हे खाली जे ब्लॅक वाले ते छोटे आहेत आणि व्हाईट वाले मोठे आहेत. त्याला स्टिपलिंग ब्रश बोलतात. तर याच्यामध्ये काय आहे फरक, तर हे जे स्टिपलिंग ब्रश आहे ते पण आपण फाउंडेशनसाठी यूज करू शकतो. असं स्टिपलिंग करत त्याला सर्क्युलर मोशन मध्ये आपण यूज करू शकतो. आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे पण आहे कबुकी ब्रश. असं प्रेस करून आपण फाउंडेशन लावू शकतो. तर हे जे 2 ब्रश आहेत ते ॲक्ने प्रोन किंवा ज्या लोकांच्या स्किनवर असे खड्डे असतात किंवा फोडे असतात किंवा अनइव्हन असते, टेक्स्चर स्किन असते, तर त्या लोकांसाठी आपण हे ब्रश यूज करतो. त्याच्यामुळे फाउंडेशन एकदम ब्रश सारखं लागतं. त्याचा एअर ब्रश सारखा इफेक्ट येतो आणि फाउंडेशन खूप इव्हनली आणि एकदम स्मूथ असं लागतं या ब्रशमुळे. ओके, तर हे 2 ब्रश आहेत. तर हे 2 ब्रश तुम्हाला असे दिसत असतील की थोडे स्लांट आहेत, असं थोडं चपटे आहेत. हा असा स्लांट गेलाय. तर हे जे कशासाठी असतं तुमच्या लक्षात थोडंसं आलंच असेल. पण हा जो आहे तो कबुकी ब्रश आहे. थोडा ह्याचे टाईट ब्रेसल्स आहेत आणि याचे जे आहे ते असं सॉफ्टली आपण त्याला हलवू शकतो. त्याला इझिली असं मूव्ह करू शकतो. तर हे जे ब्रश असतात ते असतात कॉन्टोरिंगसाठी. असं त्याचा शेप येण्यासाठी कॉन्टोरिंगसाठी असतात. पण हे दोन्ही तुम्ही बोलाल कॉन्टोरिंगसाठी कसे, तर आपण जेव्हा लिक्विड प्रॉडक्ट्स यूज करतो तेव्हा हा जो कबुकी ब्रश असतो जो टाईट वाला असतो तो यूज होतो. आणि जेव्हा पावडर कॉन्टोरिंग करत असतो तेव्हा हा जो असतो सॉफ्ट वाला जो इझिली मूव्ह होणारे ब्रेसल्स असतात, सॉफ्ट ब्रेसल्स असतात, तो होतो. आलं लक्षात ह्या दोघांचा फरक. ओके, तर हे नेक्स्ट जे 2 ब्रश आहेत यांचे तुम्ही ब्रसल्स किंवा यांचा जो शेप आहे बघू शकता. असा राऊंड शेप आहे त्याचा. याचा पण असा राऊंड शेप आहे. पण एक छोटा आहे आणि एक मोठा आहे.
ओके, तर हे 2 ब्रश आहेत ते पावडर ब्रश आहेत आणि आपण याने लूज पावडर लावू शकतो, त्यासाठी यूज होतात. आणि हे दोन्ही कसं हा हा छोट्या भागासाठी म्हणजे इथे असतं अंडर आय साठी, आणि हा जो मोठा आहे तो फक्त पूर्ण फेस साठी. आणि तर हे असे 2 ब्रश आहेत. त्यानंतर आपला नेक्स्ट ब्रश आहे तो हा आहे. थोडासा हा चपटा असतो इथे आणि असं सरळ याचे ब्रेसल्स आहेत, हे पण थोडे असे सॉफ्ट ब्रेसल्स असतात. आणि हा जो आपला ब्रश आहे त्याचा वरून असा कर्व आहे, कर्वी आहे, तुम्ही बघू शकता. पण इथे असा चपटा असतो. आपला जो पावडर ब्रश आहे तो पूर्ण राऊंड असतो असा. जरी हा छोटा ब्रश मध्ये तुम्हाला या दोघांमध्ये कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही त्याचा डिफरन्स बघू शकता. हा पावडर ब्रश आहे तो असा राऊंड आहे, हा पूर्ण राऊंड आहे आणि हा असा थोडा चपटा आहे. तर हा जो ब्रश आहे तो असतो ब्लश साठी, आपण असा ब्लश त्यांनी लावू शकतो, त्यासाठी हा जो आहे तो ब्रश. ओके, तर कबुकी ब्रश सोबत हा पण एक ब्रश येतो. हा पण एक कबुकी ब्रश आहे थोडस, पण हे पण अगेन आपले जे नोज एरिया वगैरे असते किंवा असे जिथे आपलं मोठं ब्रश पोचू नाही शकत त्यासाठी जे असतं, तर हा ब्रश त्यासाठी यूज होतो. म्हणजे आपला हा फाउंडेशन ब्रश आहे, कबुकी फाउंडेशन स्मॉल साइज ब्रश हा आहे. यानंतर जी वेळ येते ती या ब्रशची. हा जो ब्रश आहे थोडासा चपटा आहे इथे आणि असा तुम्हाला दिसेल थोडा ऑरेंजिश असतो. तर हा जो असतो तो कलर करेक्शन साठी असतो. म्हणजे आपल्या अंडर आय खाली आपण जे कलर करेक्टर लावतो ना त्याला ब्लेंड करण्यासाठी हा त्याचाच असतो. कलर करेक्शन ब्रश बोलतात याला, तर त्यासाठी ह्याचा यूज होतो. एकदम स्मॉल असं बघू शकता हा जो ब्रश आहे, तुमच्या लक्षात आला असेल हा कशासाठी यूज होत असेल. तर हा जो आहे तो लिपस्टिक साठी यूज होतो. एकदम स्मॉल ब्रश आहे तो, असं लिपस्टिक साठी आपण यूज करू शकतो त्याला. हा लिपस्टिक ब्रश आहे. त्याच्यानंतर हा नेक्स्ट ब्रश असा दिसतो, तुम्ही दोन्ही साईडला बघू शकता. एका साईडला स्पुली आहे याच्या आणि एका साईडला असं जे आहे अँग्युलर ब्रश सारखं त्याचा शेप आहे. तर हा हा पण असा स्लांट आहे, तिरका आहे, चपटा आहे. इथे स्मॉल ब्रश आहे तो आयब्रोज डिफाईन करण्यासाठी किंवा आयब्रोज असं बनवण्यासाठी असतो. आणि हे जे असते ते स्पुली असते ज्यांनी आपण आपले आयब्रोज कोम्ब करतो, तर याला स्पुली बोलतात. आणि हा जो आहे तो आयब्रो ब्रश आहे आपली. हे आहेत 2 फॅन ब्रश. तर हे जे आहे ती एक्स्ट्रा पावडर काढण्यासाठी वगैरे किंवा हा जास्त यूज नाही होते. हा एक्सेसिव्ह प्रॉडक्ट्स किंवा एक्सेसिव्ह पावडर अशी जी डस्ट ऑफ करण्यासाठी किंवा आपण इथे जे बेकिंग करतो ती पावडर अशी डस्ट ऑफ करण्यासाठी असतो. आणि हा खरा फॅन ब्रश आहे, याने आपण असं हायलाइटिंग ब्रश आहे हा. तर हा असं हायलाइट करू शकतो आपण एरिया असं. ओके, हा जो आहे तो अँग्युलर ब्रश आहे. हा असा चपटा असतो आणि तिरका असा स्लांट आहे. तर आपण असं जे विंग्स बनवतो, विंग लाइनर बनवतो, तेव्हा हा जो आहे अँग्युलर ब्रश यूज होतो. किंवा आपण जेव्हा स्मच करतो खाली असं, तेव्हा हा अँग्युलर ब्रश यूज करतो. आता जे हे सगळे ब्रश राहिले ते 11 ब्रश आहेत, 11 ब्रश आहेत. त्यातला एक तर मी दाखवला तो अँग्युलर ब्रश डोळ्याचाच मेकअपचा, आणि हे जे आहे ते 11 आहेत. तर हे सगळे ब्रश जे आहेत ते फक्त आय मेकअप साठी यूज होतात. तर मी तुम्हाला एक एक दाखवते कशाचा काय यूज आहे. सगळ्यात पहिला एकदम हा स्मॉल ब्रश, हा तुम्हाला लक्षात येत असेल की कशासाठी असेल. हा तो थिक लायनर जे असतं आपण जे इथून लावतो, मेबलिनचं वगैरे येतं ते लायनर लावण्यासाठी हा ब्रश यूज होतो. त्यानंतर या ब्रशला असा जो आहे असा गोल राउंडेड ब्रश असतो. असाही गोल असतो आणि असाही गोल असतो आणि थोडासा असा कडक आहे हा. म्हणजे याचे जे ब्रेसल्स आहेत ते टाईट आहेत. तर याला जे बोलतात ते बोलतात पेन्सिल ब्रश. तर हे जे प्रोडक्ट असतं म्हणजे आपला आय शॅडो असतो ते इथे आपण जेव्हा डिपॉझिट करतो किंवा असं डिपॉझिट करण्यासाठी हे जे 5 ब्रश आहेत हे तुम्ही बघू शकता, हे सगळे आय शॅडो वाले ब्रश आहेत. याला फ्लफी ब्रश बोलतात, फ्लफी ब्रश. तर हे जे ब्रश आहेत ते आपण जे लावलेलं आय शॅडो आहे ते स्मच करण्यासाठी असतं. असं वेगवेगळ्या एरियासाठी हे खाली इथे यूज होतं. त्याच्यानंतर हा स्मॉल जो आहे तो इनर कॉर्नरसाठी किंवा आउटर कॉर्नरसाठी हा स्मॉल वाला फ्लफी ब्रश यूज होतो. आणि त्याच्यानंतर ट्रान्झिशन करण्यासाठी हा वरचा आपण फ्लफी ब्रश यूज करतो तो हा आहे. तर हे सगळे आय शॅडो फ्लफी ब्रश आहेत, तर हे यूज होतात. त्याच्यानंतर हे 3 असे चपटे ब्रश तुम्ही बघू शकता. याचा शेप जो आहे तो असा चपटा दिसत असेल तुम्हाला. हे सगळे जे ब्रश आहेत ना, तर हे आपण जे ग्लिटर लावतो त्यांनी हे ग्लिटर आपण इथून या ब्रशने घेऊन इकडे लावू शकतो. असं हे ग्लिटर लावण्यासाठी असतं. आणि हा जो स्मॉल वाला दिसतोय, हा चपटा स्मॉल तो आहे तो इनर कॉर्नर मध्ये आपण हायलाइटिंग किंवा इथे ग्लिटर जे लावतो
इनर कॉर्नरला ग्लिटर घेतो त्यासाठी हा छोटा ब्रश आहे. त्यानंतर हे तुम्ही पाहिलं ब्युटी ब्लेंडर बोलतात आणि हा जो ब्युटी ब्लेंडर आहे तो आपण जेव्हा पण ब्रशने यूज करतो प्रोडक्ट्स तेव्हा ना एवढा फ्लॉलेस लुक नाही येत किंवा तेव्हा फाउंडेशन लावल्यासारखं दिसून येतं. तर तेव्हा जे तुम्हाला नॅचरल किंवा थोडंसं एअर ब्रश मेकअप लुक पाहिजे असेल, जे एक्सेसिव्ह एक्स्ट्रा प्रॉडक्ट्स असतात ते काढण्यासाठी तुम्ही हा जो ब्लेंडर आहे ब्रशने आपण जेव्हा फाउंडेशन लावतो तेव्हा आपण हे असं पूर्ण फेसवर लावू शकतो किंवा मग जास्त तुमचं कधी जास्त होतं तेव्हा याच जे आहे ब्लेंडरने तुम्ही असं ब्लश पण कमी करू शकता. एक्सेसिव्ह प्रॉडक्ट्स या मध्ये सक होऊन जातं, अब्झॉर्ब होऊन जातं, त्याच्यामुळे हा याचा यूज खूप होतो. हा जो आहे त्याला पफ बोलतात. हा मला ब्रश सोबत मिळाला होता. हा थोडा वॉश नाही केला, खराब झालाय. तर हा जो पफ असतो ते आपलं जे पावडर प्रॉडक्ट्सने आपण बेकिंग करतो जेव्हा अशी डोळ्याखाली किंवा डोळ्याखाली आपण जे आहे सेटिंग करतो पावडर सेटिंग, तर त्यासाठी खूप युजफुल आहे. आणि इथे जी बेकिंग करतो आपण अशी इथे बेकिंग करतो त्यासाठी पण हा पफ यूज करतात. किंवा जर प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्ही बघितलं असेल, जर एखादं प्रोडक्ट ते यूज करत असतील, समजा ते आय मेकअप करत असतील तर असं पकडून असं लावतात, त्यासाठी पण हा यूज. जसं मी सुरुवातीला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मी जेव्हा प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नव्हते तेव्हा मी फक्त 2 ब्रशने माझा मेकअप करायचे, तर हे 2 ते ब्रश होते. हा ब्रशचा काय यूज आहे मला माहित पण नव्हतं, पण आता तुम्हाला कळलं असेल की हा ब्रश कशासाठी यूज होतो. हा तिरका ब्रश आहे, स्लांट आहे, तर हा इथे यूज होतो. तर हा कन्सिलर ब्रश मी फाउंडेशन म्हणून ब्रश म्हणून यूज करायचे आणि हे जे आहे ते तर स्मॉल ब्रश आहे, हा फ्लफी स्मॉल ब्रश आहे. तो तर माहिती होतं आय शॅडोसाठी, तर तो आय मेकअपसाठी यूज करायचे आणि हा जो आहे तो मी फाउंडेशन किंवा पावडर काही सगळं लावून टाकायचे या ब्रशने एका. तर त्यासाठी मी हे 2 यूज करायचे ब्रश. तर मी हेच तुम्हाला सांगत होते आणि हे कलर बार मधून घेतले होते, अजूनही आहेत. याच्यामध्ये असं ग्लिटर होतं आणि असं जे आहे ते खाली वर व्हायचं. तेव्हा मला खूप आवडलं होतं, तेव्हा मी घेतलं होतं. 2018 सालीपासून हे ब्रश आहेत माझ्याजवळ आणि कधी-कधी आताही यूज होतो याचा. मी जर बाहेर गेले आणि थोडे ब्रश घेऊन जायचं असेल तर मी हेच ब्रश घेऊन जाते. तर असे सगळे यूज होते ब्रशचे. फाउंडेशन ब्रश, कन्सिलर ब्रश, नंतर कॉन्टोरिंग ब्रश, ब्लश ब्रश, त्याच्यानंतर हायलाइटिंग ब्रश, आय मेकअप ब्रश. आता तुम्हाला सगळे लक्षात आले असेल कोणते कोणते कशासाठी यूज होतात आणि त्याचं इम्पॉर्टन्स का आहे. आणि कबुकी ब्रश कोणाला बोलतात, ज्याचे ब्रेसल्स असतात जे असतात ते हार्ड असतात, ब्रेसल्स टाईट असतात ब्रेसल्स, त्याला कबुकी ब्रश बोलतात आणि ते फाउंडेशन लावण्यासाठी यूज होतो. आणि त्यातला चपटा ज्याचा सरफेस चपटा असतो त्याला तुम्ही यूज करू शकता, ज्यांची जी स्किन असते टेक्स्चर स्किन असते किंवा फोड्यावाली किंवा म्हणजे ॲक्ने प्रोन असते किंवा मग खड्डेवाली स्किन असते, त्यासाठी तुम्ही फाउंडेशन ब्रश त्यांनी यूज करू शकता. तो वाला थोडं लेटेस्ट शूट करते त्यामुळे थोडासा अंधार तुम्हाला दिसत असेल, पण तुम्हाला मला असं वाटतं की जी इन्फॉर्मेशन पाहिजे होती महत्वाची ती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. ब्रश कोणते कशासाठी यूज होतात, जरी अजून काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता, मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. आणि हे जे ब्रश होते ते होते बेलीचे ब्रश आणि हे तुम्हाला Amazonवर पण भेटतील, पण याची प्राइस जी आहे 1400-1500 अशी आहे. पण जर अफोर्डेबल ब्रश पाहिजे असतील तर तेही तुम्हाला मी त्याची लिंक देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. मार्सचे जे प्रोडक्ट्स आहेत ते खूप छान आहेत. मार्सचे अगेन ब्रश जे आहेत मला खूप आवडले. मी बघितलं होतं त्यांचं एकदा रिव्ह्यू पण बघितलं होतं तर मला आवडले. मी यूज नाही केले, पण मार्सचे मी बाकीचे प्रॉडक्ट्स यूज करते त्या मानाने तर मला असं वाटतं की चांगलेच असणार आहेत आणि ते अफोर्डेबल पण आहेत. त्यामुळे जे मेकअप आर्टिस्ट नाहीत किंवा जे बिगनर आहेत ते सगळे यूज करू शकतात असे ब्रश जे अफोर्डेबल आहेत आणि त्यांना पण हळूहळू समजून येईल की कोणता ब्रश कशासाठी यूज होतो. आणि हे जे सगळे ब्रश आहेत ते नॅचरल हेअरचे बनलेले आहेत आणि ह्युमन नॅचरल हेअरचे आहेत. त्यामुळे ह्याच्यावर खूप सारी प्रोसिजर होते. डायरेक्टली कोणाचे तरी केस नाही आहेत हे. याच्यावर खूप सारे प्रोसिजर होते. याचे जे प्रत्येकाचे ब्रेसल्स आहेत ते वेगवेगळे आहेत आणि तुम्ही बघू शकता आणि ह्यांना वॉश करायचं जे असतं ते एकदम माइल्ड सोपनी यूज करायचं असतं. जसं की पिअर्स आपला असतो तो माइल्ड असतो. डव आहे माइल्ड असतो. तर असे माइल्ड सोपनी त्याला असं पाण्यामध्ये त्याला ओलं करून तुम्ही नंतर असं साबण घेऊन थोडंसं त्याला असं हातावर रफ करायचा आणि नंतर मग वॉश करायचा. मग तो होऊन जातो आणि थोडंसं तर त्याच्यानंतर वॉश केल्यानंतर आपल्याकडे काही टॉवेल असेल किंवा मग काही रुमाल असेल तर त्यांनी थोडं असं डॅप करायचं. त्याच्यातलं जे पाणी आहे ते काढायचं. पूर्ण असं कसंही करून असं जसं ओला ब्रश असल्यावर आपण त्याला ओला असंच ठेवतो किंवा असं तिरका ठेवतो. तर तो तसा नाही ठेवायचा. त्याचा शेप जो आहे तो बिघडू शकतो. त्यामुळे त्याला जसं आहे तसं थोडा ओला करून म्हणजे सॉरी त्याला जो आहे क्लीन करून त्याला त्यातलं पाणी काढून थोडा त्याच्या शेपमध्ये असा ठेवायचा. फॅन खाली ठेवलात तरी तो एका दिवसामध्ये किंवा 5-6 तासामध्ये सुकून जातो चांगला. म्हणजे सॉफ्ट आणि नॅचरल हेअर आहेत त्यामुळे त्याला खूप त्याची काळजी पण घ्यायची असते. चांगले क्वालिटी प्रॉडक्ट्स यूज करायला मला आवडतंच नेहमी.
त्यामुळे हे आपल्या क्लायंटसाठी चांगले प्रोडक्ट यूज करणं गरजेचं. आता या सेटमध्ये तुम्हाला थोडे एक्स्ट्रा 1-2 ब्रश पण येतील आणि ते पण तुम्ही एक्स्ट्रा यूज करू शकता जेव्हा तुमचं फाउंडेशन ब्रश खराब झालं असेल. किंवा मी तुम्हाला हे सांगायला विसरले की जेव्हा हे जे ब्रश असतात, हे जे 2-3 फ्लफी ब्रश आहेत, तर एकावर आपण एक वेगळा शॅडो घेतलेला असतो. जसं की आता ह्याच्यावर मी पिंक कलरचा शॅडो घेतलाय, तर तो मला इकडे लावायचा आहे. तर मी याच ब्रशने मी दुसरा आय शॅडो जो आहे, मला समजा त्याच्या अपोझिट जो आहे तो ब्लू कलरचा लावायचा आहे, तर मला तो इकडे लावायचा आहे. तर तोच मी पिंक कलरचा ब्लू कलरमध्ये हे नाही करू शकत. त्यासाठी हे जे एक्स्ट्रा आहेत ते यूज होतात ब्रश, जे एक्स्ट्रा फ्लफी ब्रश आहेत ते. आणि त्यांनी मग आपण हा दुसरा आय शॅडो पिक करू शकतो. तर ह्यासाठी हे एवढे सगळे फ्लफी ब्रश बनवले. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आणि जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंट करून विचारू शकता. मी त्याचं सगळ्यांचं उत्तर देईन. आणि या ब्रशची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. Amazonवरून पण भेटतात हे. हे आम्हाला जेव्हा जिकडे आम्ही कोर्स केला तिकडे आम्हाला भेटले होते. आणि त्याची पण खूप मोठी स्टोरी आहे, मला सांगायला आवडेल. हे ती मी स्टोरी तुम्हाला सांगेनच. मेकअप मी कसा शिकले, कुठे शिकले आणि काय काय जे आहे ट्रॅजेडी झाल्या किंवा काय काय जे इन्सिडेंट आम्हाला फेस करावे लागले ते मला सगळं सांगायचंय. तर त्यासाठी माझं चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.